त्यांचे दास पुढे आस पुरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मन विवादांचे दास पुढे आस पुरेना पावन झालो चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री वृंचे ते नमस्कारोने आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होते त्या लोका काल मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो हेतु एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस पुरेना पुण्य पावन पवित्र तीर्थभूमी ज्ञानोबराच्या कुशीमध्ये वाढले, ज्ञानोबराच्या कुशीमध्ये खेळले. त्या इंद्रायणी मातेच्या पवित्र किनाऱ्यावरती संपूर्ण मराठवाड्याच्या भूमीमध्ये रामनामाचा मोती ज्याने आमच्या सर्वांच्या गळ्यामध्ये ज्याने बांधला अशा सद्गुरु मुद्रा महाराजांच्या फळावरती अतिशय श्रद्धेनं निष्ठेनं प्रेमानं प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये ज्ञानोबांच्या दर्शनाचा हेतू मनामध्ये ठेवत धावत आलेली ही सर्व वारकरी मंडळी समाधी सोहळा कार्तिकीमध्ये येतो आणि येत असताना आपण त्या सोहळ्याकडे धावत येतो. संपूर्ण साधकाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपली साधना करण्याकरता सामर्थ्यता निर्माण होते असं समर्थता सामर्थ्य रूपाने प्रदान करणाऱ्याची जागा आहे ती म्हणजे आळंदी आहे. साधना करत असताना जे पाठबळ आपल्या पाठीमागे असावं लागतं ते पाठबळ माईच्या आणि बापाच्या रूपामध्ये आम्हाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर मिळतं ते ठिकाण म्हणजे आळंदी आहे. सकळ वैष्णव समाज, सकळ वारकरी समाज आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा हेतू ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे ती व्यक्ती आनंद प्राप्त करण्याचा भाव त्याच्या मनात ज्या वेळेला निर्माण करते त्यावेळेला तो निर्माण झालेला भाव त्याला आनंदाला घेऊन येत असतो. जगाच्या मालकाला जरी सुख घेण्याची इच्छा झाली तरी त्याची ती इच्छा त्याला जिथं घेऊन जाते त्या क्षेत्राचं नाव आळंदी आहे. नावा म्हणे देवा. आणि म्हणून आळंदीकडे येत असताना आम्हाला धावत यावं वाटतं, प्रत्येक वर्षी यावं वाटतं. त्याचं कारणच आहे लिकीला माईकडे जाताना असता किती वेळेस जरी गेली तरी तिला जावंच वाटतं, पुन्हा पुन्हा ती वेळ यावेच वाटते. तसं पुन्हा पुन्हा आम्हाला सोहळा यावाच वाटतो कारण इथं आमची माय बसलेली आहे. माईकडे धावत यावं वाटतं. इथं आल्यानंतर जी प्रेमाची हूक मिळते ती हूक जगामध्ये कुठेच मिळत नाही. किंवा त्याच्यापेक्षा दुसरं वाक्य महत्वाचं ठरेल, जगामध्ये प्रेम प्राप्त करण्याच्या हेतूनं फिरत असताना प्रेम न मिळता ठोकर खाल्लेली व्यक्ती जेव्हा प्रेमाची इच्छा अंतःकरणात निर्माण करते, प्रेमाकरता ती आसुसलेली असते, त्यावेळेला त्या व्यक्तीला जिथं गेल्यानंतर प्रेम मिळतं ते ठिकाण म्हणजे आळंदी आहे. इथं प्रेम आहे. संताची गावी इथं प्रेम आहे. ती प्रेमाची भूक ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. ज्ञानोबांच्या समाधीकडे येत असताना ज्ञानोबांकडून काय अपेक्षा आपल्याला, ज्ञानोबा आपल्याला काय देतात, प्रत्येक वेळेला समाधीचं दर्शन करताना आपल्याला अनुभूती येते. समाधीकडे जाऊन आपल्याला काय घ्यायचंय याचा विचार जर केला तर ज्ञानोबाला या ठिकाणी जे आले, आळंदीला येऊन त्यांनी जी साधना केली आहे, आळंदीला येऊन जे बसले ते आमच्या करता बसलेत, पण आम्हाला काय देण्याकरता बसलेत तर त्याचं नाव आहे समाधी. काय बोलते लक्षात घ्या. आम्हाला ज्ञानोबाला समाधीच देणार आहे. आता जवळ का दर्शनाला समाधी जर आम्हाला ज्ञानोबाला देणार असतील तर युवटन काढून दिला. समाधी आम्हाला आवडत नाही. आवडते का सांगा बरं? कुणाला वाटतं माझ्या हातात इथं समाधी व्हावी? आवडत नाही. आगा मला हा बोलणच राहते. आणि आम्ही समाधीकडे बघताना मेल्यानंतर जे बांधतात ते
म्हणून ती समाधी आम्हाला नको वाटते, ती समाधीची इच्छा नाही. मात्र ज्ञानोबा जे देतात ते समाधी आहे, आणि ती समाधी आपली मिळावी म्हणून इथे यायचे. ज्ञानोबा आमच्या करता देण्याकरता जे घेऊन आले ती ही समाधीच आहे, आणि आम्हाला जे देतात ती ही समाधीच आहे. ही समाधी देतात. त्यात आणखीन एक गंमत आहे. समाधी कसं काळभोर दिसणारं रान, काळे दिसणारे बाण, उन्हाळ्यामध्ये आम्ही बघितलं तर सगळीकडे काळभोर अवस्था असते, आणि त्या काळ्याभोर रानामध्ये ज्या वेळेला पाऊस होतो, पहिल्या पावसाचा वर्षाव होतो, वर्षाव झाल्यानंतर तिथं गवत उगवतं, तिथं झाडं झुडपं उगवतात. ती उगवलेली गवत पावसानं टाकली का नाही, ती तिथंच होती, तिथंच होती. त्यांना पाणी मिळालं की ती उगवली. त्याची समाधी ती आपल्याला द्यायची आहे. ती समाधी बाहेरून नाही, समाधी आमची अवस्था आहे, समाधी जीवन आहे. संसार गरज आहे, आणि म्हणून गरज संसार असल्यामुळं माणसं संसारात रमत नाही. जीवन समाधी आहे म्हणून समाधीकडे यावं लागतं. आणि जर संसार गरज नसती तर संसारातून इकडे येण्याची गरज नसती, हे लक्षात घ्या. मग ती जी समाधी आहे ज्ञानोबरांकडे काय बघा, रात्री मंदिरात गेल्यानंतर, आता सध्याचे विश्वस्त फार फार महापुरुष आहे, अभ्यास आहे, स्वामी योगी आदित्य हे शांती योगी जे म्हणतो आम्ही त्यांना, ते फार हुशार विद्वान आहे. आमची रात्री 1 वाजता 12-1 वाजता 12 ते 1-2 तास मंदिरात आमची चर्चा झाली. त्यांनी इतका मुद्दा पोट तिरकीनं मांडला. म्हणजे ज्याच्याकरता ज्ञानोबांनी एवढा त्रास सहन केला, ज्याच्याकरता ज्ञानोबांनी कष्ट सहन केले, ज्ञानोबांच्या आईबापांनी कष्ट सहन केले, जे आम्हाला देण्याकरता केले, जे संपवण्याकरता केले, परत त्याच्या दावणीला तुम्ही चाललात हे वाईट वाटतं. हे त्यांचे शब्द आहेत. फार अभ्यासू माणूस आहे, योगी आहे ते. योगाची समाधी वेगळी, योगाच्या समाधीचा विचार कलियुगात नाही. म्हणून तर ज्ञानोबा योगी आहेत ते सांगतात, योगयाग विधी तूप खायला मिळत नाही, त्यांना तूप चांगलं नाही म्हणणं वेगळं, आणि तुपाचं गाडगं शेजारी असताना मग तूप चांगलं नाही म्हणणं वेगळं. त्यात फरक आहे. योगी ज्ञानोबा म्हणतात हे उपयोगाचं नाही तुमच्या योगाला विधी हे नव्हे, याच्या नादी लागू नका. पाय पालू हा चेचणी हे बघा, सगळं बघा, नको ते. त्या योगाचा विचार वेगळा आहे, मी तिकडे जात नाही. आता योग, त्या योगाच्या द्वारे जी समाधी मिळते ती अष्टांग योग समाधी, त्याचा विचार स्वतंत्र आहे. त्याच्याकरता शरीर, श्वसन, प्राण ही वेगळी प्रक्रिया, त्याचा प्रकार वेगळा आहे. ती समाधी कलियुगात शक्य नाही. तर त्या कवा ध्यान लागावं, कवा समाधी लागावी, ती कसं शक्य महाराज? त्याला शरीराचं शोषण करून तोळ्यावर मधून अन्न खाणं काही सोपं वाटलं का? इतर टनावर खायची सवय लागलेली माणसं समाधीची गरजही नाही. सांगतो पुढे येतो, ती समाधी इथं प्राप्त होत नाही, त्याची आवश्यकता बी नाही. ज्ञानोबाने ते जाणत नव्हते असं नाही, त्याच्यातले ते जाणते. ज्याच्यातला जो जाणताय त्यानं बोललं पाहिजे. ज्ञानोबाने त्या योग समाधीचा विचार केला नाही. मग ज्ञानोबांकडे जी समाधी आहे ती समाधी ज्ञानोबांना जी मिळाली आहे त्या समाधीचं नाव आहे ज्ञान समाधी. ज्ञानोबा म्हणाले माझ्या गुरुनी मला दिली, मला गुरुनी जर काय दिली असेल ती मला समाधीच दिली. आणि जर एखादा गुरु जर तुम्हाला समाधी द्यायला, तुम्ही जाताल का त्याच्याकडे गुरु म्हणायला? जाणार नाही, कारण आमच्या नजरेतली समाधीचा विचार वेगळा आहे. अरे तो गुरु का समाधी देतो म्हणे,
समाधी दिली. एवं गुरुकृपेला धने जे समाधी धन आपुले ते ग्रंथी बांधोनी दिले गोसावी मज. एवं गुरुकृपेला धने ते समाधी धन आपुले. काय शब्द आहे? समाधी धन. हे समाधी धन मला मिळालं. कुणाकडून मिळालं? माझ्या गुरुकडून मिळालं. माझ्या गुरुने मला समाधी दिली. ती समाधी ज्ञान समाधी. आता एवढा काय नवा झाल्यावर बाकी त्याची समाधी लागायची ना. ज्ञान समाधी दिली कुणी? गुरुकृपेनं, गुरुच्या कृपेनं मिळाली. आणि ती ज्ञान समाधी जगापर्यंत देऊन जगामध्ये सगळीकडे अज्ञानाचा अंधकार समाप्त करून ज्ञानाच्या प्रकाशानं अवघ्या जगाला दिवाळी प्राप्त करून देण्याकरता ज्ञानोबा आलेली. हे लक्षात घ्या. आज अख्ख्या जगात जी ज्ञानाची किरण पसरली आहे ती या सूर्याची आहे. हा सूर्य आहे. छोटी 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 किरण गावापर्यंत येऊन पोहोचली, घरापर्यंत येऊन पोहोचली आणि अख्खी घरं अख्खी गावाच्या गावं उजळून निघाली. अंधकार गेला अज्ञानाचा आणि आनंदाने दिवाळी साजरी करू लागली. ती दिवाळीची किरण ती आलेली कुठून आहे? ती इथूनच आली आहे. हे ज्ञानदेव हे सूर्य आहे. म्हणून लोपला दिनकर असा शब्द आहे. लोपला दिनकर. दिनकर म्हणजे सूर्य. हे आमच्यापर्यंत जे थोडं थोडं आलंय, आमच्यापासून तुमच्यापर्यंत येत आहे. ही किरण त्या सूर्यापासून आहे, त्या सूर्याची आहे. सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी. होऊ दिया एक गाव एक जात एक तालुका. काय माणसं संकुचित होत चाललेत वरचीवर. आमच्या संतांनी व्यापकतेचा स्वीकार केला आणि आम्ही त्यांच्या सहित संकुचित बनायलो. आणि संकुचित वरती ज्या वेळेला जागी होते त्यावेळेला आपल्याला सुख कोणी देऊ शकत नाही. म्हणून तो तुकोबरला म्हणावं लागलं, संकोचोनी कार्य झाला सिला. संकोचोनी कार्य झाला सिला. जात पात धर्म याच्यात अडकून पडत चाललोय आम्ही. जाऊ द्या, मुद्दा पुन्हा दुसरीकडे जाईल. वेळ कमी आहे. माझा मुद्दा एवढा आहे, ज्ञानोबाने ते जे समाधी धन मिळालं ते देण्याकरता ज्ञानोबा आले. सगळ्या जगाला द्यायचंय मोकळं मुक्त हाताने. एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य असं ज्ञान मिळत होतं. ज्ञानोबाने विचार केला कलियुगात हे झाकलेलं जमायचं नाही. चादर टाकून कानात सांगायला जमणार नाही. कानात मंत्र सांगतील असं नाही, पुन्हा वटळा होईल असं वाटलं असं. आणि म्हणून ते उघड केलं. म्हणून वारकरी संप्रदायाचा सगळं उघडा कार्यक्रम आहे. बाकी काही नाही. आमचा देव उघडा, आमचा गुरु उघडा आणि आमचा मंत्र उघडा. सगळे ते प्रमाण बघून घ्या. उघडे परब्रह्म वगैरे उघड मंत्र सगळं. ज्ञानोबाने ते ज्ञान सगळीकडे देण्याकरता समाधान आणलं. पण आता माझा मुद्दा पुढे आहे. ज्ञान समाधी देण्याचा विचार ज्ञानोबांनी केला, परंतु ज्ञानोबांच्या लक्षात आलं ही समाधीचे ज्ञान समाधीचे सुद्धा अधिकारी जरा अवघडच होईल प्राप्त होणं मिळणं. मग ती ज्ञान समाधीतून ज्ञानोबा आहे नाम समाधीत आले. आणि ती नाम समाधी आम्हाला देण्याकरता ज्ञानोबांनी सुरुवात केली. समाधी संजीव
असं वाटलं त्यांना आणि म्हणून पुन्हा नाम समाधीकडे आले आणि ती नाम समाधी आम्हाला देण्याकरता, कारण तिथं जे प्रमाण आले ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे प्रमाण जे आले ते माझ्या मतानं ते ज्ञानोबरांच्या समाधी करता आलं नाही. तिथं आपल्याला समाधी खरी कोणची आहे हे सांगण्याकरता आलंय. तिथं शब्द असा आहे समाधी संजीवन हरिपाठ. समाधी संजीवन कोणची आहे? हरिपाठ हीच संजीवन समाधी आहे. म्हणून आम्ही फिरतो का नाही. मी रात्री बोललो याच्यावर थोडस ज्ञानदेवा प्रमाण म्हणलं की फिरा का फिरा ते फिरला म्हणून हे फिरला बरं काही उलटे फिरते काही माहिती आहे फिरतात का नाही. सगळेच फिरलेत पण का फिरलेत मला माहिती आहे. हे फिरायचं कशामुळं ज्ञानोबरांनी सांगितलं अरे हे अखंड संजीवन अखंड हरिपाठ शब्दार्थ सुंदरकाळ 28 आपण एवढा घेऊ नका. 28 अभंगापुरता आत्ममर्यादित घ्यायचा नाही. अखंड हरीचा पाठ चालू राहणं ही संजीवन समाधी आहे. आणि ज्ञानोबराची आता करतायत ही समाधी आहे. ज्ञानदेव घेतले संजीवन समाधी आहे. नाम समाधी आहे. तो का म्हणे सुख समाधी हरिकथा ही समाधी आहे. आणि ती संजीवन समाधी आम्हाला त्या समाधीचं दान ज्ञानोबराय देतात. ती समाधी देतात. हरिपाठ नित्य हरिचा पाठ नित्य चालू राहणं म्हणजे परमात्माचं नामचिंतन अखंड चालू राहणं ही समाधी आहे. नित्य समाधी प्राप्त होत आहे. आणखीन एक गंमत सांगतो. अष्टांग योगाच्या द्वारे समाधीचा आनंद सगळ्याला देता येत नाही. योगी एकटाच घेतो. तो स्वार्थी आहे आणि एकटा आनंद घेणे हा संतांच्या स्वभावात बसत नाही. एकटे घेत नाही ते. एकटे आनंद घेणार तो योगी आहे. तो डोंगरात जातो योग अष्टांग योगाची साधना करतो समाधी सुख अनुभवतो. मात्र संतांना त्याची ती मान्य नाही. मग ती जी नाम समाधी आहे ती समाधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. आणि ज्ञानोबरांनी सगळ्या देतात. पुन्हा कुणाला लोभदले नादी लोभदले नादी लागले समाधी कुणाला. हे गंमत आहे. हे संतांचं काम आहे. अरे अष्टांग योगाचा विचार करून तेवढा अभ्यास करून समाधी लावणं ते वेगळं काम आहे. पण मूळ ज्याला याच्यात बिलकुल ज्ञान नाही. मूळ जनाला योगी ज्ञानी सिद्ध महानुभव या सगळ्यांना ही समाधी अनुभवता आली. ही संतांनी आमच्यापर्यंत अनुभव सोपी केली आहे. संतांनी हे सोपं केलं आमच्याकडे. फार सोपं केले महाराज. पण माणसं उभा आवडत जाते. सोपं पाहत नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय ती समाधी आम्हाला देतात. ती संजीवन समाधी आहे. हरिपाठ नित्य नामचिंतन ही समाधी आहे. ती सहज अनुभवता येते. सहज लागते. कोणालाही अनुभवता येते. मूळ असो ज्ञानी असो महानुभव असो योगी असो कोणी असो
आणि ते जे समाधी धन आपल्याला जे प्राप्त होतं ते ज्ञानोबऱ्यासारख्या संतांमुळेच होतं, अन्यथा होऊ शकत म्हणून संतांचे आमच्यावर उपकार आहे. आता मुद्दा असा आहे की समाधीस्थ अवस्थेमध्ये जाऊन ज्या सुखाची अनुभूती प्राप्त करायची, ज्या ब्रह्मसुख आम्हाला चाखायचंय, त्या ब्रह्मसुखाचा अनुभव घेण्याकरताच मनुष्य देव आहे. विशेष सुखाचा अनुभवाकरता मनुष्य देव नाही. हे बाकीचे देव हे सगळं सगळीकडेच मिळते. आराधना भय मैत्री सर्व निश्चित समसमान. मनुष्य देहाचे वैशिष्ट्य काय? ब्रह्मसुख चाखायचंय त्याला. त्या ब्रह्मप्राप्ती त्याचं महत्वाचं साध्य आहे. जीवनाची सार्थकता ही परमात्मा दर्शनात आहे. विठ्ठलाची दर्शन हा या जीवनाचा हेतू, त्याच्या दर्शनात सार्थकता आहे. आणि ते ब्रह्मदर्शन याच देहानं प्राप्त होतं. नव्हे नव्हे या देहानं त्या ब्रह्माशी ऐक्य करता येतं. त्याच्याही पेक्षा ब्रह्मरूपच होता येतं. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून शरीर उत्तम चांगले. हे शरीर परब्रह्म प्राप्त करताय, परब्रह्म दर्शना करताय. परमात्मा दर्शना करताच भगवंताला दया आली. परमात्मा दर्शन याला करता यावं, ब्रह्मरूपाशी ऐक्य करता यावं, ब्रह्मच बनता यावं, याकरता भगवंतानं आमच्यावर उपकार केले आणि त्यानं आम्हाला हा देह दिला. काय त्याचे उपकार आहे? भगवंताचं दर्शन करता त्यानं दिला. पण अडचण अशी आहे, आयुष्य आमचं बरस संपत आलं. कोणाचे 50 झाले, 40 झाले, कोणी 60 कडे, 70 कडे, 80 कडे आहे. असं आम्हाला का वाटत नसेल की ज्याच्या करता भगवंतानं आम्हाला मनुष्य देह दिला ते आमचं काम झालं का? त्याच्याकरता आम्ही मृत्यू लोकात आलो ते आम्हाला मिळालं का? का आम्हाला परमात्मा दर्शन होत नसत? वाऱ्या करता करता आमचं आयुष्य संपत आलंय. भजन करता करता आम्ही थकलो आहे. कीर्तन करता करता नरडत वाया चाललाय. ओरडतोय, आम्ही नाचतोय, गातोय, भजन करतोय. आयुष्याची एवढी दिवस संपलीत आमच्या पुढे किती राहिली कल्पना नाही. पण आणखीन आम्हाला वाटत नाही की आम्हाला देवदर्शन का देत नाही. खरं मनाला प्रश्न करायचा बसलेले आपण सर्व माझ्या सोयी. असं तरी मनाला वाटलं का देव मला दर्शन देत नाही? वाटलंच नाही. एक मुद्दा पुन्हा ऐकून बोलतो. देवदर्शन अवघड नाही, देवदर्शन देवा वाटणं अवघड आहे. मोक्ष मिळणं अवघड नाही, मोक्षाची इच्छा होणं अवघड आहे. मला इच्छा आहे देवाला मला दर्शन द्यावं. का परमात्मा भेटत नसल? मला कधी वाटलं पाहिजे का भेटत नाही? का मला स्वप्नात देखील परमात्मा का मुख दाखवत नसल? तुकोबरोबर ध्यानाबरोबर त्यानं बोलावं. अनेक संतांच्या घरी त्यानं कामं करावीत. आम्ही त्यांचे गुण गातोय ना. काय आमचं कमी आहे? काय परमात्मा आमचा कमी आहे? कुठेतरी आम्ही कमी असू. आणखी परमात्मा आम्हाला दर्शन देत नाही. परमात्मा दर्शन हा जीवनाचा हेतू आहे. काही करा तुम्ही, काही करा. धंदा कुठला करा त्याला महत्व नाही. तुम्ही कुठली साधना करता त्याला महत्व नाही. तुम्हाला जी योग्य वाटेल ती साधना करा. पण त्या साधनेचा हेतू काय असला पाहिजे? परमात्मा दर्शन झालं.
मनामध्ये प्रश्न निर्माण का होत नाही आमच्या, त्याच्या भेटण्याची आम्हाला इच्छा नाही. तो जे परब्रह्म तत्व आहे, जे योगी योगाच्या द्वारे प्राप्त करतात, जपी जपाच्या द्वारे प्राप्त करतात, तपी तपाच्या द्वारे प्राप्त करतात, त्या संतांनी आमच्या करतात ते सोपं करून ठेवलेलं असताना देखील आम्हाला त्याचं दर्शन होत नाही. कारण त्या परब्रह्म तत्वाचं दर्शन संताशिवाय होऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरती देणे संताविना ऐशेवे. आणि मग ज्या वेळेला संतांच्या जवळ येतो आणि त्यांच्या दर्शनाची अनुभूती मिळते, त्यावेळेला हे परब्रह्म तत्व आम्हाला सहज प्राप्त होतं. पद्मनाभ पद्मनाभी यशस पद्मनाभ, ज्याच्या नाभीमधून पद्म म्हणजे कमळ, त्याच्या नाभीतून जन्माला आलं, याची नाभी कमळी. जन्मचतुरानंद कमळ आलं, त्याच्यावर ब्रह्मदेव, तिथे पद्मनाभ. तो पद्मनाभाचा लाभ हा संतांच्या दर्शनात. काय बघा, संतांच्या नामचिंतनाचा लाभ वेगळा आहे, संतांच्या पूजेचा लाभ वेगळा आहे, संतांच्या यात्रेचा लाभ वेगळा आहे, संतांच्या संघाचा लाभ वेगळा आहे, संतांच्या आलिंगनाचा लाभ वेगळा आहे, संतांच्या ध्यानाचा लाभ वेगळा आहे, संतांच्या असणाऱ्या दर्शनाचा लाभ वेगळा आहे, संतांच्या चरणरजाचा लाभ वेगळा आहे. या प्रत्येक लाभाचं चिंतन स्वतंत्र आहे. आणि तेवढं चिंतन करायला 15 मिनिटं राहिलेली आहे. त्यामुळे त्याचा विचार आपल्याला फार विस्तार करायचा नाही. ज्ञानोबांच्या नामानं ज्ञान मिळतं, कारण ते ज्ञान देव आहे, ज्ञान देवच आहे. देव ज्ञान देण्याकरता ज्ञानदेव म्हणून आलाय आळंदीमध्ये, हे लक्षात ठेवा. मला कुणीतरी बोललं ज्ञानदेव, बोललं, जे ऐकलं त्यांच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय ते. लोपले ज्ञान जगी हित निनंती कोणी अवतार. स्पष्ट शब्द आहे, तिथं काय धामाबाकी काय नाही, उघड आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले आणि ते ज्ञानदेव, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवच देतो, हे त्यांच्या जपाचा महिमा आहे. हे लक्षात घ्या, त्याचा लाभ आहे तो. ज्ञानोबांचा जप केल्यानंतर ज्ञानदेव जप करो अक्षरी जप. अरे ज्ञानदेवच ज्ञान देतो, कारण ते ज्ञान देवच आहे, देवच तिथं आलाय. आणि त्याची कारण मी रात्री खूप चिंतन केलं त्याच्यावर. त्याचे तिथं उभं राहिलं, ते नीट म्हणून उभं राहिले, तिथं नीट उभं राहिले. उभा राहिले असे नीट असा शब्द आहे. हे वाळवंट हरिदास त्याप्रमाणे बघा ते सुरुवात. पंढरी हे भोय कुंट तेथे ब्रह्म उभे राहिलेसे नीट. हरिदासाची वाळवंट जागरणाची किती तिथं ब्रह्म नीट उभं राहिले, नीट उभं राहिलं. वेडवाकड नाही, हातात शस्त्र नाही वगैरे वगैरे. प्रत्येक अवतारात वेगळं आहे. वेणूधारी शस्त्रधारी, इथं तसं नाही, इथं काहीच नाही, कमरेवर हात आहे. अशा करता उभं राहिलं उद्धार करण्याकरता. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. पण देवाने विचार केला, मी आलो मूळ पाप्याचा उद्धार करण्याकरता, पण जड राहिले ना. त्या घरातल्या भिंती ना तिकडे माझे पोस्तर पाया पडायला, गावातले रेडे येईना, रेडे येत नाही आळंदीला. येत नाही त्याला रेडे म्हणू नका, माझं दुसरीकडे चाललंय. सरळ सरळ ऐका, ऑफ करंट काय बेटा.
इथं ज्ञानदेव म्हणून आले आणि मग जलमुड उद्धरली. प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परब्रह्म. आणखीन काय पाहिजे? आम्ही कुणाचं बी ऐकत नाही. ज्ञान भरायचं, निळ भरायचं, तुको भरायचं, आम्ही संतांच ऐकतो. त्या कपाळाने काही बुंबलू द्या, हे असेच बुंबलून मेले, म्हणजे काही फरक पडत नाही. चांगले झोपले तरी पुन्हा बोलते विठाला विठाला. बोलणारे पण स्वप्नात होते महिन्याभरापूर्वी. जाऊ द्या, म्हणून मी जरा बघतोय विठाला विठाला. प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानदेवाच्या रूपानं आलं आणि त्या संतांच्या दर्शनाला जो लाभ आहे तो पद्मनाभाचा लाभ आहे. आणि आज मग बाकीचं भाग्य तरी नव्हे धनपुत्र, हे काय लाभ आहे का? हे लाभ नाही. तो लाभ मिळाला कुठं आणि कोणामुळं? ते पहिल्या चरणात. हा उत्तम लाभ आहे. पण तो कुठं येतो? एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम. संतांच्या पायाजवळ हा उत्तम लाभ आहे. मात्र तो लाभ करण्याकरता सुद्धा त्याला अधिकार असावा लागतो. संत करतात का? ज्ञानोबाला तुम्ही आरतुर बोलता, तुकोबराला आरतुर बोलता, आमच्या समोर ज्ञान पाजळत आहोत. वाटत कसं काही का तुम्हाला? अरे ज्ञानोबा आमचे माय बाप आहेत, वारकरी संप्रदायाचे, आणि साधे सुधे नाही, ते जगाचे माय बाप आहे. साधकाचा असो ते कळण्याकरता सुद्धा ती अवस्था असावी लागते. म्हणून संतांच्या ठिकाणचा लाभ कुठला आहे? येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आता गंमत करा, पद्मनाभ हा उत्तम लाभ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा लाभ मोठा नाही. त्याच्यापेक्षा दुसरा लाभ काय? माणसाला वाढायचे 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 कुठपर्यंत वाढायचं? एखादा ग्रामपंचायत सदस्य बनला, सरपंच झाला. बाबा कसं काय सरपंच झाला, बरं वाटतं, आता समाधान आहे ना, सुखात राहत नाही. सरपंच मध्ये काय पडले महाराज. मग जिल्हा परिषदचा मेळ लागला तो बघतो, बरोबर बाबा आम्हाला काय करायचं, तेच का घ्यायचं, ते नसते घेणं नसते वचने किंवा दरिद्रता. हो जिल्हा परिषदेची झाला, आता बरं वाटतंय का? अध्यक्ष झाला की जिल्हा परिषदचा, ह्याच्या सगळ्या पुढच्या मोडून गेला.
आखाड्याच्या जुन्या इथं काय नाही. मग आमदार, बरं ठीक आहे, त्याला आमदार झाला. पुढं खासदार, पुढं मंत्री, केंद्रातला मंत्री, पुढं पंतप्रधान, पुढं राष्ट्रपती आहे ना, राष्ट्रपती, पुढं जगाचा अध्यक्ष, युनोचा अध्यक्ष म्हणतात त्याला, जगाचा अध्यक्ष. त्याच्या पुढं वाढायची इच्छा पुढे संपली, पुढे जायचं तर आणखी थांबतोय का तो. पुढं त्रैलोक्याचा राजा इंद्र, त्याच्या पुढं ब्रह्मदेव, आणि त्याच्या पुढं ब्रह्मदेव जिथून आला तोय ब्रह्म, याची या नावे जोडली. त्याच्यापेक्षा पुढे वाढायचं शिल्लक राहत ब्रह्मेश्वरा हुनी पदोते वाढणे नाही जीवाते, तेथून वरते केवळ ब्रह्माची. त्या ब्रह्मरूपापाशी गेला की वाढ संपली, इच्छा संपली, म्हणून पुढे आ. त्याच्यापेक्षा बरी वाढायची नाही, पुन्हा संपलं म्हणून पुढे आस होईना. मात्र म्हणवितात त्यांचे दास. कुणाचे बी दास म्हणून घ्यायचं नाही. आम्ही काय मोकळे का कोणाचे बी दास म्हणून घ्यायला? कोणाचे दास व्हायचं नाही. म्हणून घ्यायचे तर मोठ्याच, मला पुत्र का म्हणून गेलो ना, पण मोठ्याच. काही त्यांचा याच्या जीवनाची धन्यता आहे, कारण पुढे आस होईना. आणि मग ते जे संत आहेत, ते जे महापुरुष आहेत, त्यांचं दास म्हणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे कृपेचं सामर्थ्य.